हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स हा आपला डार्क रियालिटी सिरीजचा 6वा व्हिडिओ. यामध्ये आपण पाहणार आहोत लोक तुमच्याबद्दल तितका विचार करत नाहीत जितकं तुम्हाला वाटतं. मित्रांनो, हे खरं आहे. काय आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा विचार करतो की लोक काय म्हणतील. त्यानंतर आपल्याला जर एखादं काम करायचं आहे, एखादी पोस्ट करायची आहे किंवा सोशल मीडियावर काही टाकायचं आहे, तर आपण हा विचार 10 वेळा करतो की मी जर ही पोस्ट टाकली तर लोक काय कमेंट करतील का, काही वाईट म्हणतील का, किंवा कशा लोकांच्या रिॲक्शन असतील. रिॲलिटी काय आहे मित्रांनो, कोणालाच काही पडलेली नाही. नोबडी इज वॉचिंग यू दॅट क्लोजली. म्हणजे काय, तुम्हाला तितकं जवळून कोणीच पाहत नसतं जितका तुम्हाला वाटत असतं. आता मित्रांनो, द इल्युजन, याच्या मागचं इल्युजन काय आहे, ह्या इल्युजनला आपण स्पॉटलाईट इफेक्ट असं म्हणतो मित्रांनो. तर काय, ब्रेनला असं वाटत असतं की आपण सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहोत. त्याच्यानंतर काय, आपल्याला असं वाटत असतं की एव्हरीवन इज जजिंग यू. म्हणजे काय, सगळेजण मला जज करतायत. आणि हे एक इल्युजन असतं मित्रांनो. सायकोलॉजीच्या भाषेत जर पाहिलं तर याला आपण स्पॉटलाईट इफेक्ट असं म्हणतो मित्रांनो. स्पॉटलाईट इफेक्ट म्हणजे काय, तर ओव्हर एस्टिमेशन हाऊ अदर्स नोटीस द अपीअरन्स, ॲक्शन ऑर मिस्टेक्स ऑफ यू. म्हणजे काय, प्रत्यक्षात असल्यापेक्षा तुम्हाला असं वाटतं की लोकांना प्रत्यक्षात तुमच्याबद्दल जितकं वाटत नाही तितकं लोक तुमच्या वागण्या बोलण्यावर, तुमच्या अपीअरन्सवर, त्याच्यानंतर तुमच्या ॲक्शन्सवर आणि चुकांवर प्रतिक्रिया जास्त देते. आता याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो. की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्टंबल झालात, तुम्ही कुठेतरी अडखळलात आणि तुम्हाला असं वाटतं की खूप लोकांनी तुम्हाला पाहिलं आहे. पण रिॲलिटी काय आहे, रिॲलिटी ही आहे मित्रांनो की 90% लोकांनी तुम्हाला पाहिलेलंच नसतं. त्यांना काहीही फरक पडलेला नसतो. ते तुम्हाला नोटीसही करत नाहीत. आणि हे का होतं मित्रांनो, व्हाय दिस हॅपन, हेही आपण आता पाहूया. पहिला मुद्दा काय की इगो जो असतो आपला इगो जो आहे ना मित्रांनो, त्याला आपल्याला इम्पॉर्टन्स पाहिजे असतो. म्हणजे लोकांना, प्रत्येकालाच असं वाटतं की मला लोकांनी इम्पॉर्टन्स समजावं. हा आपला इगो असतो, जिथे आपल्याला असं वाटत असतं की लोकांनी मला इम्पॉर्टन्स द्यावा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, फिअर वॉन्ट्स सेफ्टी. म्हणजे आपल्या मनात एक भीती असते आणि या भीतीपोटी आपल्याला असं वाटतं की माझ्या आजूबाजूला सेफ्टी असावी आणि मी सेफ असावं. त्यानंतर तिसरी गोष्ट काय, माइंड जे आहे आपलं मित्रांनो, आपलं माइंड जे आहे ते फेक अटेन्शन चालू करतं, फेक गोष्टी आपल्याला दाखवतं. आपल्याला असं वाटत असतं की लोक आपल्यावर फोकस आहेत, पण लोक जे आहेत ना मित्रांनो, ती स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर अडकलेली असतात. रिअल वर्ल्डचं काय ट्रूथ आहे ते पण आपण पाहूयात मित्रांनो. लोकांना आहे ना त्यांच्या लाईफची टेन्शन असते, त्यांचे बिल्स, रिलेशनशिप, स्ट्रेस हे लोकांना असतं. त्याच्यानंतर आपण त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये कधीच नसतो मित्रांनो. ब्रुटल ट्रूथ काय आहे मित्रांनो, की ब्रुटल ट्रूथ हे आहे, आपण लोकांच्या स्टोरीमध्ये त्यांचं साईड कॅरेक्टर म्हणून वावरत असतो. कारण प्रत्येक माणसाच्या स्टोरीमध्ये तो त्याचा मेन कॅरेक्टर असतो आणि बाकीचे त्याच्या आजूबाजूचे लोक जे आहेत ते त्याच्या स्टोरीमध्ये ते साईड कॅरेक्टर्स असतात मित्रांनो. आणि या इल्युजनमुळे आपल्या लाईफमध्ये बरंच काही डॅमेज होतं मित्रांनो. हे डॅमेज काय काय होतं तेही आता आपण पाहूया. तर पहिलं काय, ह्या सगळ्या इल्युजनमुळे आपण ओव्हर थिंक करायला लागतो. त्यानंतर दुसरं काय, लोक काय म्हणतील किंवा माझ्यासोबत काय होईल, ह्या गोष्टीमुळे आपण आपले जे ॲक्शन्स आहेत, आपल्याला जे काही डिसिजन्स घ्यायचे आहेत ते आपण डिले करतो. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमुळे, मला लोक काय म्हणतील या गोष्टीमुळे बऱ्याचदा आपला कॉन्फिडन्स ड्रॉप होतो आणि आपली जी पर्सनॅलिटी आहे ती फेक बनायला लागते. फेक कशी, म्हणजे आपण आतून असं दाखवतो की मी खूप स्ट्रॉंग आहे, मला काही फरक पडत नाही, पण आतल्या आत आपण घाबरत असतो. आता याचं जर एक्झाम्पल पाहिलं मित्रांनो, वर्क पोस्टपोन म्हणजे काय, की आपल्याला जे काम करायचं आहे ते काम आपण पोस्टपोन करतो, जे बोलायचं आहे ते आपण बोलत नाही. त्यानंतर अजून गोष्ट काय होते की आपण रिस्क घेत नाही. आपण रिस्क का घेत नाही, आपण रिस्क या गोष्टीमुळे घेत नाही की आपल्याला वाटतं की मला खूप लोक ऑब्झर्व करत आहेत माझ्या प्रत्येक डिसिजनवर, किंवा मी काय काय करतोय काय नाही या गोष्टीवर मला लोक जज करतील. आणि ह्या जजमेंटमुळे आपल्याला असं वाटल्यामुळे आपण रिस्क घेत नाही मित्रांनो. आता याच्यामध्ये ॲक्च्युअली शिफ्ट कुठे येतो हे आपण पाहूया मित्रांनो. याला म्हणतात की फ्रीडम पॉईंट. हा फ्रीडम पॉईंट कसा असतो तेही आपण पाहूया. आता काय मित्रांनो, ॲक्च्युली जर रिॲलिटी पाहिली तर कोणीही आपल्याला बघत नाही. आणि कोणीही आपल्याला बघत नाही याचा अर्थ काय होतो, की आपण आपल्याला जे काही करायचं आहे ते करायला मोकळे आहोत. म्हणजे काय, वी कॅन टेक आवर डिसिजन्स, वी कॅन डू व्हॉट वी वॉन्ट
एव्हरीथिंग वी वॉन्ट. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, फेल फ्रीली. आपण फ्रीली फेल होऊ शकतो, आपण चुकू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की सतत चुकतच राहायचं. आपण एखादी मिस्टेक केली तर ती मिस्टेक समजून घ्यायची आणि त्यातून बोध घेऊन आपण पुढे चालायचं. स्पीक फ्रीली. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे काय, आपण मोकळेपणाने आपली मतं मांडली पाहिजेत. आपण मोकळेपणाने आपलं मत व्यक्त करून आपल्याला जे वाटतं ते बोललं पाहिजेत. पण याचा अर्थ असा नाही मित्रांनो की आपण काहीही बोललं पाहिजेत. योग्य ठिकाणी योग्य तेच बोललं तर आपण एक आपला प्रेझेन्स जाणवतो आणि आपण एक पॉवरफुल व्यक्ती म्हणून समोर येतो. त्याच्यानंतर काय, बिल्ड फ्रीली. बिल्ड फ्रीली म्हणजे काय, आपल्याला जे काही आपलं एम्पायर उभं करायचं आहे, आपल्याला जे काही करायचं आहे, आपले जे काही ड्रीम आहेत ते आपण फ्रीली करू शकतो. काय करू शकतो, हे आपण या गोष्टीमुळे करू शकतो मित्रांनो की आपल्याला हे माहीत झालेलं असतं की मी जे काही करतोय ते मला माझ्यासाठी करायचं आहे आणि याचा कोणालाही काही फरक पडणार नाही. मी जे काय करतोय त्याचा माझ्या आयुष्यावर फरक पडणार आहे, त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर होणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल रिसेट येतो मित्रांनो, तो कसा असतो तेही आपण पाहूया. पहिलं काय, स्टार्ट डुईंग थिंग पब्लिकली. म्हणजे काय, जे काही तुम्हाला करायचं आहे ते पब्लिकली करा, चार चौघांमध्ये उघडपणे करा. तुमच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्या मागे लपवून काहीतरी हे करून अशा पद्धतीने गोष्टी करू नका. जेव्हा तुम्ही असं लपवायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही जे लपवताय ते उघडं पडतं आणि मग त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जर तुम्ही उघड तुम्हाला जे करायचं आहे ते केलं तर तुम्हाला कोणीही जज करणार नाही. अरे हे करतोय, ठीक आहे करू द्या, असं म्हणून लोक बाजूला होऊन जातात. त्यानंतर स्टॉप एक्सप्लेनिंग युअरसेल्फ. स्वतःला कधीच जास्त एक्सप्लेन करत बसायचं गरज नाही मित्रांनो. कारण तुम्ही जर स्वतःला खूप एक्सप्लेन करायला लागले तर लोकांना असं वाटतं की अरे हा विनाकारण खूप बडबड करतो आणि मग लोक तुम्हाला इग्नोर करायला लागतात, जे की चुकीचं आहे. सो कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही जे काय करताय ते तुमच्यासाठी करताय. त्यानंतर टेक इम्पॉर्टंट ॲक्शन्स. म्हणजे काय, ज्या काही तुम्हाला ॲक्शन्स घ्यायच्या आहेत, जे काही तुम्हाला प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस तुम्ही फास्ट केली पाहिजे. कारण काय आहे ना मित्रांनो, एक रूल आहे लोकांचा, सोसायटीचा एक रूल आहे. काय रूल आहे, पीपल फॉरगेट फास्ट सो ॲक्ट फास्ट. लोक आहे ना जितकं लवकर रिॲक्ट करतात तितकं लवकर विसरूनही जातात. त्यामुळे काय, लोकांनी आपल्याला विसरण्याच्या आधी जर आपण आपल्या ॲक्शन्स घेतल्या तर आपण लोकांच्या प्रेझेन्समध्ये येऊ आणि आपण जर योग्य ॲक्शन घेतल्या तर आपण आपल्या पोझिशनवर टिकून राहू, ज्याच्यामुळे आपण रिप्लेसेबल होणार नाही. ॲट द एंड क्लोजिंगमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, आपण स्वतःला जितकं इम्पॉर्टंट समजतो ना तितके आपण इम्पॉर्टंट कधीच नसतो. तितके आपण महत्त्व लोकांच्या आयुष्यामध्ये कधीच नसतो. आणि हाच आपला बिगेस्ट फ्रीडम आहे मित्रांनो. हा बिगेस्ट फ्रीडम कसा आहे, कारण जर आपल्याला असं कळालं की आपण लोकांच्या लाईफमध्ये तितके इम्पॉर्टंट नाही आहोत तर आपण स्वतःच्या लाईफवर फोकस करू शकतो आणि या फोकसमुळे आपण आपलं गोल ॲज क्विक ॲज अचीव करू शकतो. दिस इज इट फॉर टुडे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल इस्टेट. थँक्यू मित्रांनो.